हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आज इथे मी माझं मॉर्निंग ते दुपारचं रुटीन शेअर करत आहे. आणि आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे म्हणजे पैसा. पैशावरून माणसाची गुणवत्ता किंवा त्याची लायकी ठरत असते, नाही का? आणि मी जर काही चुकीचं बोलत असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर असं बऱ्याचदा आपण ऐकत असतो, पैसा हातात टिकत नाही. बऱ्याच जणांच्या तोंडून आपण ऐकलेलं असतं, पैसा टिकतच नाही. किती महागाई आहे, खर्च किती आहे. महागाई इतकी असताना पैसा कसा टिकणार? आणि सोबतच अशा काही वाईट सवयी ज्या आपण लावून घेतल्यात. म्हणजेच बघा ना, उगाचच मोठेपणाचा आव आणायचा, मोठमोठ्या मॉलमध्ये खरेदी करायची, गरज नसताना एखाद्या गोष्टीचा दिखावा करायचा. या अशा काही सवयी आहेत ना, त्यामुळे पैसा टिकत नाही आणि टिकवायचा जरी प्रयत्न केला तरी आपल्याला कळतच नाही तो पैसा कुठून कसा जातोय. या अशा सवयी बऱ्याच जणांना आकर्षित करत असतात. उद्या कोणी बघितलंय, आजच मजा मस्ती करून घ्या. असं जर म्हणत असाल तर लक्षात घ्या, उद्याचा दिवस आनंदात आणि आरामात मजेत जाण्यासाठी आजच आपल्याला पैशाची बचत केली पाहिजे. आपण स्वप्न खूप मोठी पाहिलेली असतात, भविष्याचा देखील आपण विचार केलेला असतो, पण त्यासाठी पैशाची गरज असते आणि हे खूप महत्त्वाचं आहे. तर मग आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, जे म्हणतात ना पैसा हातात टिकत नाही, त्यांच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यातील एक टिप जरी तुमच्या महत्त्वाची किंवा उपयोगी पडली ना, तर नक्कीच लाईक करा आणि नक्की शेअर देखील करा. तर पैसा कसा टिकवायचा यासाठी खास टिप्स फक्त तुमच्यासाठी. नंबर 1, बचतीची सवय लावून घ्या. बचत करायची म्हणजे काय? तर खूप मोठी रक्कम हाती पाहिजे असं काही नाहीये बरं का. बचतीची सवय छोट्या रकमेपासूनच करायला पाहिजे. जसं की ₹100 पासून करा आणि ही रक्कम वाढवत राहा. एकदा का बचतीची सवय लागली की रक्कम आपोआपच मोठी होत जाते. नंबर 2, बजेट बनवूया. महिन्याचा खर्च लिहून ठेवूया. त्यामुळे अतिरिक्त पैसा कुठे जातोय हे लक्षात येईल. बऱ्याच जणांना बजेट बनवण्याची किंवा मग खर्च लिहून ठेवण्याची सवय नसते आणि त्यामुळे किरकोळ खर्च हा दिवसाला भरपूर होत असतो आणि त्याचा आपल्याला हिशोबच लागत नाही. आणि म्हणून मग बजेट बनवताना आपल्या लक्षात येत नाही की अरे, मी इतके पैसे ठेवले होते आणि इतकेच राहिलेत, ते कुठे खर्च झाले हे लक्षातच येत नाही. आणि त्यामुळे बजेट बनवण्याची आणि महिन्याचा खर्च लिहून ठेवण्याची आपण सवय लावली पाहिजे. नंबर 3, अनावश्यक खर्च थांबवूया. जसं की मार्केटमध्ये आपण गेलो की सेल, ऑफर असं आपल्याला दिसत असतं आणि आपली पावले आपसुकच तिकडे जाण्यासाठी वळतात. आणि मग काय, गरज नसताना देखील आपण अनावश्यक खरेदी करून बसतो. यामुळे आपलं सेव्हिंग उडतं. ऑफर, सेल हे तर दुकानदारांचं मार्केटिंग स्किल आहे आणि अशी ऑफर, सेल लावल्यावर त्यामुळे त्यांचा धंदा होतो. पण आपलं काय, आपलं नाहक सेव्हिंग उडत असतं आणि आपल्या सेव्हिंगचा नाहक इथे बळी पडत असतो. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. या गोष्टीची गरज असेल तर नक्कीच हा खर्च करा, पण या गोष्टीची जर गरज नसेल तर हा खर्च तुम्ही टाळू शकता. नंबर 4, ऑटोमॅटिक सेव्हिंग. पगार आला की सेव्हिंग अकाउंटमध्ये तो जमा होईल अशी सेटिंग आपण लावून घेतली पाहिजे. जर SIP करत असाल तर ऑटोमॅटिक अकाउंटवरूनच ते प्रत्येक महिन्याला कट होऊन जाते. त्यामुळे आपोआपच आपली सेव्हिंग प्रत्येक महिन्याला होत जाते. तुमचं लक्ष असो अथवा नसो. त्यामुळे या गोष्टींची सवय देखील लावून घेणं खूप गरजेचं आहे. असं म्हणतात ना, थेंब थेंब तळे साचे. तसंच आहे, लहान लहान सेव्हिंगमधूनच तुमची मोठी रक्कम तयार होणार आहे. नंबर 5, गुंतवणूक सुरू करा. मेहनतीच्या पैशाला आपल्यासाठी आपण कामाला लावलं पाहिजे. त्यासाठी FD, RD, SIP, म्युच्युअल फंड यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. आणि आजच आपण भविष्याची, मुलांच्या शिक्षणाची तरतूद करू शकतो.
कसं आहे, काळाची गरज म्हणजे मुलांचं शिक्षण असणं खूप गरजेचं आहे आणि पॅरेंट्स म्हणून आपली देखील ती एक जबाबदारी आहे. उद्या मुलाच्या शिक्षणाला भरपूर खर्च येणार आहे आणि त्यावेळेस इथे-तिथे हात पसरणे किंवा मग लोन काढणे या गोष्टीमध्ये न अडकता आपणच आपल्या मेहनतीच्या पैशाची जर सेव्हिंग केली ना, तर थेंब-थेंब तळे साचून ही सेव्हिंग खूप मोठी होणार आहे आणि अशा वेळेस इकडे-तिकडे हात न पसरता ही सेव्हिंग तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा तुमच्या भविष्यामध्ये अशा कोणत्याही गरजा असू देत त्यासाठी ही सेव्हिंग तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्यामुळे या गोष्टीवर विचार काय करायचा, अंमलबजावणी करायला आजच सुरुवात करूया. नंबर 6 मनी माइंडसेट बदलूया. पैसा टिकत नाही हे म्हणणं थांबवूया. स्वतःला सांगा, पैसा माझ्यासाठी काम करतोय. आज बचत केलेला पैसा उद्या माझ्या गरजा पूर्ण करणार आहे आणि हे तितकंच खरं आहे. उद्या मोठ्या होणाऱ्या गरजा आणि येणारी संकट हे कोणी बघितलेलं आहे आणि म्हणूनच त्या गरजा आणि संकटांशी दोन हात करण्यासाठी आपण भक्कमपणे उभं जर राहायचं असेल ना, तर पैशाचं पाठबळ आपल्या पाठीशी असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपलाच मेहनतीचा कमावलेला पैसा कुठेही न गुंतवता अगदी विचारपूर्वक गुंतवणं खूप गरजेचं आहे. नंबर 7 पैसा मिळवण्याचे, पैसा साठवण्याचे व टिकवून ठेवण्याचे ज्ञान मिळवले पाहिजे. त्यासाठी खूप वेगवेगळी पुस्तके आहेत. ते आपण वाचूया. या संदर्भातील पॉडकास्ट ऐकूयात. आपल्या ज्ञानात भर घालूयात. पैशाचे नियम शिकले पाहिजेत आपण. श्रीमंतीचं रहस्य जाणून घेऊयात. ही सगळी सूत्र तुम्ही एकदा शिकून घेतलीत आणि त्यावरती अंमलबजावणी करायला सुरुवात केली ना, तर नक्कीच तुम्ही देखील एक दिवस श्रीमंत नक्कीच होणार आहात. तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला कुठेही हात पसरण्याची गरज लागणार नाही. तुम्ही देखील ताठमानेने अगदी म्हातारपणामध्ये देखील जगू शकता. यासाठी पैशाची बचत आणि पैशाचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. जे लोक म्हणतात ना पैसा टिकत नाही, तर असं काहीच नाहीये. पैसा आपण टिकवायला शिकलेलो नाही. तर आजच आपण सुरुवात करूया आणि पैशाला कामाला लावूया आणि या गोष्टींचं मार्गदर्शन आपल्या घरातील लहानांपासून मोठ्यांना देखील देऊया. याचं महत्त्व पटवून देऊया. पैसा कमावणं, टिकवणं, त्याची बचत करणं आणि योग्य ठिकाणी तो पैसा खर्च करणं हे देखील एक मोठं कौशल्य आहे, जे आपल्याला जमलंच पाहिजे. पैसा आपण कमवतो ते आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी. मग या गरजा फक्त वर्तमान काळातच असतात का? तर नाही, या भविष्य काळात देखील असणार आहेत. कदाचित आज ज्या गरजा आहेत त्या भविष्य काळात मोठ्या देखील होतील. म्हणून आजच्या पैशाचं प्लॅनिंग आपण खूप विचारपूर्वक केलं पाहिजे आणि आज मी नाही करू शकत, उद्या करतो, असं उद्यावरते न ढकलता आजचं प्लॅनिंग आजच आपण करूया आणि भविष्याची तरतूद आजच आपण करून ठेवूयात. आयुष्याच्या शेवटी ज्यावेळेस आपण मागे वळून बघू त्यावेळेस आपल्याला एक समाधान मिळालं पाहिजे. जसं की आपल्या मुलांचं शिक्षण आणि आपण केलेली सेव्हिंग जी आता भविष्य काळामध्ये उपयोगी पडत आहे. तर याचं समाधान आपणच आपल्याला देऊया आणि याचं समाधान दुसरं कोणीही देणार नाहीये. ते आपणच आपल्याला करून घ्यावं लागेल. तर असो, जे म्हणतात ना पैसा हातात टिकत नाही किंवा जे लोक सेव्हिंग करत नाहीत, गुंतवणूक करत नाही, त्या लोकांसाठी आजचा हा खास व्हिडिओ होता. तर आजचा हा व्हिडिओ 1% जरी उपयोगी वाटत असेल किंवा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आज मी माझं मॉर्निंग ते दुपारपर्यंतचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर असं जे म्हणतात की पैसा हातात टिकत नाही किंवा ज्यांना बचतीचं किंवा सेव्हिंग करत नाहीत, अशा लोकांसाठी आजचा हा खास व्हिडिओ होता. हा व्हिडिओ जर 1% जरी उपयोगी वाटत असेल आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो, सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर इथे मी माझं सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन शेअर केलेलं आहे. तर आज सकाळच्या नाश्त्यामध्ये काय बनवायचं हे मी रात्रीच ठरवून ठेवलं होतं आणि त्यामुळे आज सकाळी मस्तपैकी गरमागरम असे सँडविच बनवून दिले. सगळ्यांनी खाल्ले, मी देखील नाश्ता केला आणि मस्तपैकी एक सँडविच खाल्ल्याने पोट भरून जातं. त्यासाठी आपल्याला मॅगी वगैरे करायची अजिबातच आवश्यकता लागत नाही. मस्त झटपट आणि पोट भरेल असा आजचा नाश्ता होता.
तर दुपारच्या जेवणामध्ये काय करायचं तर माझं पीठ संपलं होतं गव्हाचं आणि ज्वारीचं देखील. तर म्हटलं की चला दळण तर दिलेलं आहे, मग दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी सोयाबीन पुलाव करूया. तर इथे मी तांदूळ त्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ घातली आणि सोयाबीन घातलेले धुवून भिजत ठेवलं होतं ते. आणि फोडणीला मी इथे मस्तपैकी कांदा, टोमॅटो आणि अख्खे गरम मसाले घातलेले आहेत. जिरं घातलेले, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, दालचिनी, वेलची हे सगळं छान असं परतून त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट बनवून घातली आणि मस्तपैकी फ्राय केलं. त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ घातलं आणि हे जे धुवून ठेवलेले तांदूळ, डाळ, सोयाबीन जे होतं ते यामध्ये घालून घेतलं. छान असं मिक्स केलं, मीठ वगैरे घातलं, पाणी घालून आता ह्याला शिजत ठेवलेलं आहे. थोडीशी वरून कोथिंबीर घातली. तर मस्त झटपट असा गरमागरम सोयाबीन पुलाव काहीच मिनिटात तयार होईल. आणि आता इथे ना आमच्या आईंनी माझ्या या लहान मुलांना पैसे दिले होते गावी जाताना, तर त्यांच्या खाऊसाठी दिले होते. तर हा जो माझा लहान मुलगा आहे तो त्याचे पैसे ना या अशा पिगी बँकमध्ये टाकतो आणि त्याची त्याची तो सेव्हिंग करतोय. लहान मुलांना सेव्हिंगचं महत्त्व पटलं ना की मग प्रश्नच मिटला. पुढे ती सवय आपोआप त्यांना लागत जाते. तर असो आजचा दिवस असा होता आणि आज आपण पैशाचं महत्त्व शिकलेलं आहोत. तर चला भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.